अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य. शरद पवारांची केली तारीफ. लाडकी बहिणीसाठी राज्य सरकारने पुन्हा आदिवासी विभागाचा 335 कोटींचा निधी वळवला. तिसऱ्यांदा निधी वळवल्याने नाराजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न. सोलापूरच्या व्यक्तीने अंगावरती पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते बाळा दराडेंनी राहुल गांधींना दिलेल्या धमकीनंतर काँग्रेस आक्रमक. पदाधिकारी घेणार पोलीस आयुक्तांची भेट. संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचं गौडबंगाल कायम. 5.5 किलोंपैकी केवळ 3% सोनं परत मिळालं. उरलेलं सोनं गेलं कुठे? लड्डांचा सवाल. माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. कोल्हापुरामध्ये निवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नाव असल्याची भीती घालून लुटलं. नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही. हगवणेंच्या वकिलांचा कोर्टात अजब युक्तिवाद. वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न. वैष्णवीच्या पती, सासू आणि नंडेला 1 दिवसाची कोठडी, तर सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी. हगवणेंचे वकील अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरही 2022च्या एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल असल्याचं उघड. कॉलर पकडून सरकारी वकिलाला दमदाटी केली होती. अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे टळली होती अटक. हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाचं पोलिसांवर खापर. छळाच्या तक्रारीवरती 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झालं नसल्याची माहिती. चौकशी करण्याची गृह विभागाकडे मागणी. पंतप्रधान मोदी 2 दिवसात करणार 4 राज्यांचा दौरा. आज आणि उद्या मोदी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन करणार. ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री तर विचारपूस तर बीएसएफच्या जवानांसोबत चर्चा करणार. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताकडे पुन्हा चर्चेसाठी गयावया. काश्मीर आणि दहशतवादाबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचं शरीफ यांचं वक्तव्य. राज्यात पाऊसबळींची संख्या 39 वर. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती सादर. पुढल्या 48 तासात मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. देशभरामध्ये कोरोना बाधितांची संख्या 1300 वर. सक्रिय रुग्णांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 6 बळी. नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतनं बस्तरचं नाव हटवलं. एकेकाळी नक्षलींचा बालेकिल्ला असलेल्या छत्तीसगडचा बस्तर जिल्हा आता नक्षलमुक्त. इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडली. मुदत संपल्यामुळे विशेष सरकारी कर्मचारी पद सोडलं. आयपीएलमध्ये आजपासून प्ले ऑफचा धमाका. क्वालिफायर 1च्या लढतीमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमने सामने. बाजी मारणारा संघ थेट अंतिम फेरी गाठणार. नमस्कार, मी पूर्वी भावे. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आपण या बुलेटिनमध्ये सुरुवातीला जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. पाहूया 100 हेडलाईन्स.